12वीला ओळखणाऱ्या कोणाला हे असेच वाटेल की या ब्रिटिश संकटात सापडलेले आहेत, तर या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना स्वातंत्र्य लढा अजून तीव्र करायचा होता. तर मी घरी आलो होतो, तर तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये मला म्हणजे सुरुवातीला ऑनलाईन लेक्चर वगैरे अटेंड करायचो. मला तिथं मजा आली नाही, कारण ट्रॅव्हल की म्युझिक. music हाय विवेक, कसा आहेस? मस्त आहे. तू कशी आहेस गायत्री? मी पण छान आहे. वेलकम आमच्या पॉडकास्टवर. थँक्यू, तू मला इन्व्हाइट केलंस आणि त्याने तुझ्या चॅनलच्या निमित्ताने मला माझे अनुभव शेअर करायची संधी दिलीस. खूप खूप धन्यवाद. तर विवेक, मी तुला 12th पासून ओळखते. 12th मध्ये मी जो विवेक बघितला होता तो खूप असा लाजरा आणि फक्त फिजिक्स मॅथ्सच्या प्रॉब्लेम मध्ये दंग असणारा आणि एकदम जेई सीईटी फोकस्ड असा तो विवेक होता. आणि त्या विवेकने 2024 मध्ये आता राज्यसेवा म्हणजेच एमपीएससी नावाच्या एक मोठ्या एक्झामला टॉप केले. तर काय सांगशील आम्हाला तुझ्या या जर्नी बद्दल थोडक्यात? बरोबर आहे की मला 12वीला ओळखणाऱ्या कोणालाही हे असेच वाटेल की मी इतका तेव्हा त्या काळात मी इतका सायन्स आणि सायन्सच्या सब्जेक्टशी इन्व्हॉल्व्ह झालेलो होतो की मी या क्षेत्रामध्ये करिअर करेल असे माझ्या कोणत्याच मित्राला वाटणार नाही. परंतु हे मी असं काही ठरवून नाही केलं. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या की जेणेकरून मी आज एमपीएससी एक्झाम दिली आणि आता मी पुढे ऍज अ सिव्हिल सर्वंट करिअर ऑप्शन निवडलंय. अच्छा. तर विवेक, तू खूप अभ्यास केला असणार आहे, म्हणजे सगळ्याच टेक्स्ट बुक्स अशा एकदम वाचून काढल्या असतील एकदम 3-4 वेळेस. तर तुझ्या वाचनामध्ये तू कुठली पर्सनॅलिटी अशी जिच्याबद्दल वाचलं असेल जी खूप जास्त इंटरेस्टिंग वाटली आणि तुला आमच्यासोबत शेअर करायला आवडेल? तसं तर मी लहानपणापासून माझं वाचन चांगलं आहे. अनेक पर्सनॅलिटीज माझ्या वाचनात आल्यात, ज्यांच्यामुळे मला काही ना काही शिकायला मिळाले. हम्म. परंतु खास करून नेताजी सुभाषचंद्र बोस अ, यांचा जो जीवन प्रवास आहे त्याचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पडलेला आहे. अ, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मी एक प्रसंग सांगू इच्छितो की जेणेकरून हो, तुम्हाला प्लीज. कल्पना येईल की नेताजी किती महान व्यक्तिमत्व होतं. जेव्हा नेताजी 1939 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष होते, तर त्या काळात दुसरं महायुद्धाला देखील सुरुवात झाली होती. आणि तेव्हा जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, जसं की महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, तर यांचं मत होतं की आपण या युद्धामध्ये ब्रिटिशांना साथ दिली पाहिजे आणि या काळात आपण आपली जी स्वातंत्र्याची चळवळ आहे ती थोडीशी थंड ठेवली पाहिजे. परंतु नेताजींचा दृष्टिकोन वेगळा होता. नेताजींना या ब्रिटिश संकटात सापडलेले आहेत, तर या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना स्वातंत्र्य लढा अजून तीव्र करायचा होता आणि आपल्या भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. परंतु वरिष्ठांशी मतभेद असल्याने नेताजींनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नेताजींनी त्यांनी जो ठरवलेला मार्ग आहे की जे ब्रिटिशांचे शत्रू आहे जसं की जर्मनी आणि जपान यांच्याबरोबर यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून ब्रिटिशांशी लढा पत्करायचा असं ठरवलं आणि मग त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि पुढचा इतिहास तर आपल्याला माहितीच आहे. तर ते सक्सेस झाले नाही त्यामध्ये, परंतु त्यांनी त्यांची जी आयडिया होती त्याच्यासाठी 100% ट्राय केला. तर मला ती खूप मोठी गोष्ट वाटते. जर नेताजी राष्ट्रीय म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये राहिले असते तर कदाचित ते भारताचे पहिले पंतप्रधान देखील झाले असते. परंतु त्यांनी त्या स्वतःच्या करिअरचा विचार न करता जे त्यांना योग्य वाटलं राष्ट्रहिताच्या दिशेने ते त्यांनी स्वीकारलं. अच्छा, म्हणजे नेताजी वन मॅन आर्मी होते असं म्हटलं तरी चालेल. आणि आपल्या या युथला अशा फ्रीडम फायटर्स बद्दल माहिती असण्याची आज गरज आहे. की बरोबर. तुमचं म्हणजे तुमचं जर मत बरोबर असेल असं तुम्हाला वाटतं, तर इव्हन तुम्ही क्राऊडच्या पण अगेन्स्ट गेलं पाहिजे. विवेक, आजकाल खूप जास्त क्लासेस अवेलेबल आहेत ऑनलाईन ऑफलाईन एमपीएससी साठी, एमपीएससी युपीएससी साठी. आणि बरेचसे मुलं पुण्यामध्ये जातात, तिथे प्रिपेअर करतात महिनोमहिने. खूप खर्च होतो या प्रोसेसमध्ये. पण तू अगदी घरी राहून
पहिल्याच अटेम्प्ट मध्ये या एक्झामला टॉप केले, स्वतःहून सगळा सेल्फ स्टडी केला, तर याबद्दल आम्हाला काय सांगशील? अं, जेव्हा मी सेकंड इयरला माझं लॉकडाऊन इंजिनिअरिंगचं सेकंड इयर होतं तेव्हा लॉकडाऊन लागलं. तर मी घरी आलो होतो. तर तेव्हा इंजिनिअरिंग मध्ये मला म्हणजे सुरुवातीला ऑनलाईन लेक्चर वगैरे अटेंड करायचो. मला तितकं मजा आली नाही कारण प्रॅक्टिकल्स वगैरे सर्व बंद होते. तर त्यामुळे मग मी दुसरा करिअर ऑप्शन निवडण्याचं ठरवलं. तर मग तेव्हा मी दुसरा करिअर ऑप्शन निवडण्याचे जे पॅरामीटर्स ठरवले होते की या आधारे पुढचं करिअर ऑप्शन निवडायचं. तर मी त्यात ठरवलं होतं की सेल्फ स्टडीने जे जमल आपल्याला ते करायचं. कारण त्यावेळेस घरीच असल्यामुळे क्लासेस वगैरेची तर काही सोय नव्हती, ऑनलाईन वगैरे होते. पण परंतु मला असं वाटलं होतं की आपण स्वतः करू शकतो. बारावीला चांगला परफॉर्मन्स दिल्यामुळे आणि बारावीला खूप स्वतः अभ्यास करायची सवय लागलेली होती. टेक्निकल विषय देखील तेव्हा हो. स्वतः हम्म. अभ्यास केलेला आहे. तर मग असं वाटलं की आपण हे देखील करू शकू. तर तेव्हा मला एमपीएससीचा सिलेबस असा वाटला की हा सेल्फ स्टडीने करता येण्यासारखा आहे. कारण माझं अवांतर वाचन जी सवय आहे तर तिचा इथे खूप फायदा होईल असं मला वाटले. रोज न्यूजपेपर पण रीड करायचो मी. तर म्हणून मग मी सेल्फ स्टडीने एमपीएससी करता येईल यामुळे एमपीएससी चूज केलं. आणि मला घरामध्ये अभ्यास करायला थोडंसं बरं वाटतं, म्हणजे कम्फर्टेबल वाटतं. आई वडील भाऊ हे सर्व सोबत असल्यामुळे. आणि म्हणजे असं काही समजा, कारण ही प्रोसेस खूप वेळ दिवस चालते. एमपीएससी ची प्रोसेस ही जास्त, म्हणजे हो. त्याला 2-3 वर्ष लागू शकतात. तर मग अशा वेळेस घरापासून कुठेतरी लांब राहून अभ्यास करण्यापेक्षा मला वाटलं की घरातूनच राहून जरा बरं पडेल. काही समजा एखाद्या दिवशी अभ्यास नाही करावा वाटला किंवा मग थोडस डिप्रेशन वगैरे असं काही असलं तर मग आई वडील त्यांची गप्पा मारून वगैरे एकदम माइंड फ्रेश होतं. परत परत अभ्यासाला हे करता येतं. त्यामुळे मग मी अं, असं ठरवलं की आपण घरातूनच करूयात. आणि मला दुसरा प्रॉब्लेम की टेबल खुर्चीवर इतका माझा अभ्यास नाही होत, त्यामुळे मग लायब्ररी वगैरे पण लावली नाही. घरीच माझ्या बेडवर मांडी घालूनच अभ्यास करायचो. अं, आणि दुसरं असं की म्हणजे क्लासेस ची गरज तितकी नाहीये एमपीएससी साठी. कारण एमपीएससी चा पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह आहे. रिटर्न एक्झाम म्हणजे रिटर्नचा एकच पेपर असतो आम्हाला मेन्सला. तर मग बाकीचे सर्व पेपर ऑब्जेक्टिव्ह असतात. स्वतःला स्वतःचं इव्हॅल्युएशन पण करता येतं. अं, त्यामुळे नाही पडली क्लासेसची गरज. पण असं ठरवून म्हणजे, आणि सुदैवानं माझं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालं त्यामुळे काही हो. प्रॉब्लेम पण नाही आला. समजा जर झालं नसतं या अटेम्प्ट मध्ये तर मग पुढच्या वेळेस मी क्लासेस वगैरेचा विचार केला असता. तू हे एकदम व्यवस्थित समजावलं आम्हाला सगळ्यांना की सेल्फ स्टडीची जर तुम्हाला सवय असेल तर तुमच्यासाठी हे मोठे मोठे एक्झाम्स पण काही नाहीये, तुम्ही ते घर बसल्या आपण अगदी क्लिअर करू शकतात. आणि आपल्याला जे शिक्षक मिळाले ना विवेक, 12वी मध्ये, खरंच त्यांनी आपल्याला जी सवय लावली ना अभ्यासाची, ती आपल्यासोबत आजपर्यंत टिकलेली आहे. हे वर्थ मेन्शनिंग आहे. तर विवेक, तू आम्हा सगळ्यांना हे सांग की यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या पॅटर्न मध्ये काय फरक असतो? युपीएससी आणि एमपीएससी हे दोन्ही, युपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जे ऑफिसर्स आणि इतर जे कर्मचारी आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्या रिक्रुटमेंटसाठी ही एक युपीएससी आणि एमपीएससी एक्झाम कंडक्ट करतात. युपीएससी सेंट्रल गव्हर्नमेंट साठी करते, एमपीएससी स्टेट गव्हर्नमेंट साठी करते. तर आणि एक्झाम मध्ये फरक असा की युपीएससी ची जी एक्झाम आहे तर त्या दोघांच्या, युपीएससी आणि एमपीएससी मध्ये प्रिलियम्स मध्ये सेम आहे. परंतु युपीएससीचा जो मेन्सचा पेपर आहे तो, मेन्सचे जे पेपर आहे ते पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्ह आहे. तिथे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मेन्सला नाहीचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. एमपीएससी ला तेच जवळपास 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे आणि एकच पेपर फक्त डिस्क्रिप्टिव्ह आहे. म्हणजे हा एक बेसिक फरक आहे यांच्यामधला. आणि युपीएससी ची जी क्वेश्चन क्वालिटी आहे ती थोडीशी अनालिटिकल थिंकिंग वगैरे असते. थोडस म्हणजे पेपरचं हे पण जास्त आहे. जसं की युपीएससी 2025 मार्क्सची पूर्ण एक्झाम असते, म्हणजे त्यामध्ये मेन्स प्लस इंटरव्ह्यू. तेच एमपीएससी 800 + 100 असं 900 मार्क्सची एक्झाम असते. ओके. तर विवेक, एमपीएससी मध्ये सुद्धा यूपीएससी सारखंच प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू असतं हे असं आम्हाला समजलं.
एकंदरीत तुझ्या बोलण्यावरनं. तर तुझे एक्झाम्सच्या दिवशींचे अनुभव आमच्यासोबत शेअर कर, की मेनली इंटरव्ह्यू बद्दल सांग, की म्हणजे जसं फिल्म्समध्ये एकदम असं दाखवतात की इंटरव्ह्यू असा होतो तसा होतो. तर सगळं थोडं थोडं सांग आम्हाला, कसा होता तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स. अ, सुरुवातीला मी प्रिलिम्स आणि मेन्स बद्दल सांगतो. या दोन्ही एक्झाम मध्ये माझी एक सेम स्ट्रॅटेजी होती, की मी जेव्हा जशी जशी एक्झाम जवळ यायची ना, तसं तसं मी माझा अभ्यास कमी करायचो आणि जास्तीत जास्त फोकस यावर करायचो की मी स्वतःला शांत कसा ठेवू शकेल एक्झामच्या काळामध्ये. मी अजिबात लोड घ्यायचो नाही, बिलकुल एकदम म्हणजे. कारण माझा जास्त याच्यावर विश्वास आहे की स्वतःला जर एक्झाम मध्ये शांत ठेवलं ना, तर खरंच खूप छान आउटपुट मिळतं. जे आपले सिली मिस्टेक्स होतात तर त्या आपल्याला टाळता येऊ शकतात. तर त्यामुळे मी प्रिलिम्स असेल मेन्स असेल यासाठी सेम स्ट्रॅटेजी वापरली होती, की एक्झामच्या वेळेस मी कधीच पेपरच्या आधी काहीच वाचायचो नाही. म्हणजे ते जे एक्झामचे दिवस असतात तेव्हा मी पूर्णपणे म्हणजे गाणे वगैरे ऐकायचो आणि असं स्वतःला शांत ठेवायचो एकदम. इंटरव्ह्यूचा अनुभव तसा वेगळा होता खूप, कारण याआधी मी कुठल्याच इंटरव्ह्यूला फेस केलेलं नाहीये. कॉलेजमध्ये होतो तेव्हा देखील मी प्लेसमेंटला बसलो नव्हतो, त्यामुळे कॉलेजच्या प्लेसमेंटच्या इंटरव्ह्यूचा पण अनुभव नाहीये. तर त्यामुळे थोडस मनामध्ये माझ्या खूप सुरुवातीला हे होतं की इंटरव्ह्यूला आपण कसं फेस करणार आहे. आपल्या बरोबर असे मुलं असणार आहे की ज्यांनी ऑलरेडी कुठेतरी जॉब केलेले आहे आणि त्यांची पर्सनॅलिटी एक डेव्हलप झालेली आहे. आणि आपलं कॉलेजचं ग्रॅज्युएशन देखील संपूर्ण पूर्ण झालेलं नाही, सेकंड इयरला आपण घरी आलेलो आहे. आपल्याला एक एक आपली एक पर्सनॅलिटी असते ना, ती डेव्हलप करायला मला इतका चान्स भेटलेला नाही. तर मग थोडस मला टेन्शन होतं इंटरव्ह्यूचं. परंतु सुदैवानं जसं मला प्रत्येक टप्प्यावर कोणाची ना कोणाची मदत भेटत गेली, तसं इंटरव्ह्यूच्या टप्प्यावर देखील माझे वडील आणि एक माझे मित्र आहेत यतीन पाटील सर, त्यांनी मला स्वतः पर्सनल त्यांच्या समोर मॉक इंटरव्ह्यूज घेऊन इंटरव्ह्यू साठी माझं प्रिपरेशन करून घेतलं. अगदी म्हणजे यतीन सरांनी तर अगदी माझ्या ते डेप्युटी कलेक्टर आहेत 2022च्या एक्झाम मधून. तर त्यांनी स्वतः त्यांच्या घरात मॉक इंटरव्ह्यू अरेंज करून मला इंटरव्ह्यू साठी कॉन्फिडन्स दिला. नाईस. त्यामुळे मग माझा इंटरव्ह्यू देखील चांगला गेला. आणि चांगले मार्क आले. मला एक्सपेक्टेशन पेक्षा माझ्या जास्त मार्क आले. छान. म्हणजे विवेक, एक कळतंय की म्हणजे शांत राहणं किती महत्वाचं आहे. तुम्ही किती पण अभ्यास केलेला असेल, पण तुमची मानसिक स्थिती जर तुम्ही व्यवस्थित नाही ठेवली पेपरच्या आधी, पेपर देत असताना, तर खूप तुमचं नुकसान होऊ शकतं. हो. तर हा एक पॉइंट खरंच चांगला आहे. तर विवेक, अभ्यास तर खूप असतो, सिलेबस भला मोठा असतो याचा. आणि मध्ये मध्ये म्हणजे कंटिन्युअसली अभ्यास पण होत नाही, म्हणजे तितकं प्रोडक्टिव्हिटी आपण मेंटेन नाही ठेवू शकत कंटिन्यू जर आपण बसलो तर. तर तू पण कदाचित मध्ये मध्ये थोडेफार ब्रेक्स घेत असशील. तर या ब्रेक्स मध्ये मोबाईल उचलणं सोडून तू काय करायचा, जेणेकरून तुझा तो 15-20 मिनिटाचा ब्रेक मोठा नाही होणार. तर ते सांग मला. अं, तर जे दिवसातून रोज मी साधारणतः 8 ते 10 तास अभ्यास करायचो. तर त्या पिरियडमध्ये मी जो मधला मला जेव्हा बोर व्हायचं तर मी त्याचे दिवसाचे स्लॉट केले होते. आणि जे मधला जो टाइम आहे असा 10-15 मिनिटाचा मी ब्रेक घ्यायचो. तर त्या वेळात मी शक्यतो असं करायचो की आमच्या गच्चीवर आहे ना, तर मी खूप असे झाडं लावलेले आहेत माझ्या आईने आणि मी. तर मग दुपारी त्या झाडांबरोबर असं पाणी वगैरे टाकायचो झाडांना, थोडं बघायचो असं मस्त. आणि तसंच बाजूच्या खिडकीतून आमच्या झाडं आणि पक्षी दिसतात बरेच. तर मग ते पक्ष्यांचं वगैरे निरीक्षण करायचो, जेणेकरून माझी हॉबी पण डेव्हलप झाली. आणि त्यातून मग एक शांत असं निवांत वाटायचं एकदम, की 10-15 मिनिटाचा ब्रेक ब्रेक माझा थोडासा चांगला झाल्यासारखं वाटायचा. मी ब्रेक मध्ये मोबाईल कधीच नाही युज करायचो. त्याने अजून मग कदाचित कॉम्प्लिकेशन्स वाढले असते. त्यामुळे हा ब्रेक, अशा टाईपचा ब्रेक मला थोडासा छान वाटतो. मस्त. आणि आजकाल आपण खूप विसरून गेलोय रे, असं निवांत बसून बाहेर बघायचं. हे सगळं म्हणजे खरंच खूप छान आहे तू हा पॉइंट मांडला. आणि याची गरज आहे ऍक्च्युली आपल्याला, इवन इफ आपण कुठल्या एक्झामसाठी प्रिपेअर करत नसू, पण असं पण लाईफमध्ये थोडंसं निवांत बसून चार गोष्टी बिना फोनच्या केलेल्या आपल्यासाठी खरंच उपयोगात येतील. हे तुला मी छोट्या ब्रेक बद्दल सांगितलं. बऱ्याचदा असं व्हायचं की 7-8 दिवस कंटिन्यू अभ्यास केल्यानंतर पण मला थोडंसं कंटाळा येऊन हो. जायचा.
तर मग अशा वेळेस मी एक मोठा ब्रेक घ्यायचो, म्हणजे जसं की सकाळी फक्त रिव्हिजन करायचो आणि नंतर मग जेवण करायचो आणि असं कुठेतरी म्हणजे माझं घर थोडंसं आउटसाईडला आहे नाशिकच्या, तर मग आजूबाजूला असं डोंगर वगैरे शेती अशा गोष्टी आहे. तर मग मी बॅग भरायचो आणि पायी पायी एक अशी ट्रिप काढायची, म्हणजे स्वतःच एकटाच मी पायी 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 चालत जाऊन, सोलो ट्रिप. हा सोलो ट्रिप आणि आणि मस्तपैकी म्हणजे मोबाईल वगैरे पण काहीच न्यायचं नाही, काहीच नाही. फक्त जायचं चालत चालत आणि तिथं फिरायचं, परत रिटर्न पायी 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 घरी यायचं. त्यातून पण एकदम एकदम भारी वाटायचं, म्हणजे पीसफुल. तेवढा आठवड्याचं पुढचा आठवडा अभ्यास करायचा एक हे यायचं, म्हणजे एनर्जी यायची. मस्त मस्त विवेक. अ, आता कळतंय तू का एमपीएससी क्लिअर करू शकला. फक्तच अभ्यास नसतो, बाकीच्या पण गोष्टी असतात. अ, तर विवेक, रोज अभ्यास मोस्टली रोज करायचा असतो, असा ब्रेक पण तू अर्ध्या दिवसाचा घ्यायचा, तू असं बोललास. तर शेवटच्या दिवसापर्यंत ते मोटिवेशन टिकून ठेवणं, ते डिसिप्लिन टिकून ठेवणं, हे तू कसं केलंस, सांग मला. अं, मला असं वाटतं की मोटिवेशन ची तशी मिडल क्लास मध्ये जन्मलेले जे मुलं आहेत तर त्यांना इतकं काही चिंता नसते मोटिवेशनची. आपले आई वडील जे दिवसभर, जसं की माझे वडील रोज ऑफिसला जायचे, त्यांचं काम करायचे, परत किंवा आई आहे रोज सकाळी उठून तिचं जे रोजचं रुटीन आहे ते रोजचे काम ते करायची. तर मग मला असं वाटायचं यार की हे लोक रोज काही न थकता रोज तेच तेच रुटीन तेच तेच काम करताय, आपल्याला जस्ट बरोबर. बसून अभ्यास करायचा आहे, तर मग आपल्याला का जे आपल्याला ते पण करवत नाही, तर हे थोडंसं चुकीचं आहे. तर मग त्याच्यामुळे मी शक्यतो रोज कंटिन्युटी मेंटेन ठेवली, कारण त्यात कंटिन्युटी खूप महत्वाची आहे एमपीएससी मध्ये. हो. थोड्या दिवस म्हणजे दिवसातून रिव्हिजन तरी करावंच लागते फिक्स, म्हणजे 4-5 तासाची रिव्हिजन तरी करावंच लागते. ओके. म्हणजे एक रिअलायझेशन होतं तुझ्या मनात की हो, आपलं पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, अभ्यास बरोबर. करण्याची एवढीशीच आहे, तर ती तू पूर्णपणे तिला न्याय दिला. तर विवेक, राज्यसेवेमध्ये जाण्याचा तुझा उद्देश किंवा कारण काय होतं? अं, तसं मी ठरवलेलं नाही नव्हतं असं की काही यामध्ये करिअर करायचं एमपीएससीच्या हो, फील्डमध्ये. तेच ना, म्हणूनच. हा. परंतु जसं की मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं होतं 12th नंतर. तर जेव्हा मी म्हणजे कॉलेजमध्ये होतो तर तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये ना वेगवेगळे क्लब्स होते, जे की म्हणजे जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये म्हणजे त्या डेव्हलप करण्यासाठी मुलांमध्ये खूप फायद्याचे ठरतात. तर त्यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये एक स्पंदन नावाचा क्लब होता, जो की सोशल सर्व्हिसशी रिलेटेड होता. तर मी त्या क्लबचा मेंबर होतो. तर त्या क्लबमध्ये काम करताना मला असं वाटलं की यार आपण म्हणजे आपल्यामध्ये हा काय म्हणतो आपल्याला एक आनंद मिळतो की हे असले काम करून, म्हणजे जसं की आमचा विलेज कॅम्प होता. तर ते विलेज कॅम्प तो नेमकी असा लॉकडाऊनच्या अगोदर होता. म्हणजे आम्ही त्यासाठी खूप प्रिपेअर केलं होतं. जसं की एक नाटक बसवलं होतं, त्या नाटकामध्ये देखील मी सहभागी झालो होतो. पुन्हा आम्ही तेथील मुलांना तिथे शाळा आहे त्या मुलांना शिकवणार होतो, त्यांच्यासाठी काही एक वस्तू बनवल्या होत्या अशा, म्हणजे सायंटिफिक डिव्हाइसेस बनवले होते असे प्रयोग टाईप. तर ते त्यांना दाखवणार होतो, अशी खूप मेहनत घेतलेली होती. तिथे एक हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करणार होतो. तिथे एक गावामध्ये सर्वे करणार होतो, असा एक 10 दिवसाचा आमचा विलेज कॅम्प होता. तर त्यासाठी त्यामध्ये मी खूप इन्व्हॉल्व्ह झालो, त्याची जी तयारी होती ती आम्ही महिना अगोदर सुरू केली होती आणि मी खूप इन्व्हॉल्व्ह झालो त्याच्यामध्ये. तर तेव्हा मला असं वाटलं की यार आपल्याला याच्यात मजा येते, म्हणजे आवडतंय आपल्याला हे करणं. आणि परंतु काय झालं की लॉकडाऊन लागला आणि आमचा तो विलेज कॅम्प कॅन्सल झाला आणि मी घरी आलो. तर ते माझ्या मनात एक कुठेतरी राहून गेलं होतं की आपल्याला म्हणजे त्याच्यात आवड निर्माण झाली होती आणि मस्त वाटत होतं. तर मग पुढे जेव्हा मी इंजिनिअरिंग सोडून जेव्हा दुसरं करिअर ऑप्शन चूज करायचा विचार केला ना, तर तेव्हा माझ्या डोळ्यासमोर पहिले हेच सेक्टर आलं, सिव्हिल सर्व्हिसेस. आणि त्यातल्या त्यात मग मी एमपीएससी राज्यसेवा एक्झाम निवडली युपीएससीच्या ऐवजी. याचं कारण आहे की मला लवकरात लवकर यातून हे करायचं होतं, कारण माझ्यावर जबाबदारी पण आहे घरातला मोठा मुलगा असल्यामुळे.
तर मग युपीएससी ला थोडासा टाइम लागला असता, कारण रिटर्न माझी रायटिंग स्किल इतकी छान नाहीये. तर मग मी त्यामुळे एमपीएससी राज्यसेवा एक्झाम निवडली. ठीक आहे. तर विवेक, खूप सारे एमपीएससी चे ऍस्पिरंट्स तुला ऍज अन इन्स्पिरेशन म्हणून बघतायत आज. तर त्या सगळ्यांना तुला काही ऍडवाइस द्यायचं असेल, काही तुझ्याकडून काही मेसेज असेल, तर काय देशील? मी सर्वांना हेच सांगेल की जेव्हा तुम्ही अभ्यास करताय ना, कोणत्याही एक्झामचा, एमपीएससी असेल युपीएससी असेल, तर म्हणजे सर्वजण एका मार्गाने चालले म्हणून तुम्ही पण त्या मार्गाने जायचं. तर हे चूज करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा एक मार्ग निर्माण करा, जेणेकरून तुम्ही ते एक्झाम क्रॅक करू शकाल. म्हणजे जसं की, आणि ते आपल्या कम्फर्टनुसार करा, की तुम्हाला जिथे कम्फर्ट वाटतंय ना तिथे अभ्यास करा. काही फरक पडत नाही पुण्याला गेले पाहिजे किंवा दिल्लीला गेलं पाहिजे. आपल्याला जिथे कम्फर्ट वाटतंय ना, की आपला अभ्यास चांगला होतोय, तर तो मार्ग निवडला पाहिजे. मग थोडस त्याने असं शंका येऊ शकतं आपल्याला, की यार बाकीचे सर्वजण इकडे, सर्वजण पुण्याला चाललेत, किंवा मग अरे लायब्ररी लावतायत, आपल्या घरातून किती हम्म. डिस्टर्ब होतात त्या घरामध्ये. परंतु विश्वास ठेवा शेवटपर्यंत आणि सातत्य ठेवा, नक्कीच यश भेटेल. हो. ठीक आहे. ठीक आहे विवेक, आता मी तुला काही फन क्वेश्चन्स विचारेल. सपोज मी तुला एक टाइम मशीन दिलं आणि तुला पास्ट मध्ये कुठे जाण्याची संधी मिळाली, तर कुठे जाशील आणि तिथे जाऊन काय करशील? हम्म, मला असं वाटतं की मी जेव्हा इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला होतो ना, तेव्हा ते लॉकडाऊन लागलं आणि ते सर्व पुढचा प्रॉब्लेम झाला. हो. तर मी माझ्या हॉस्टेल लाईफ मी जगत होतो जी सेकंड इयरला असताना, तर तिथे जाईल आणि कोरोनाला पोस्टपोन करून माझे पूर्ण जे 4 वर्ष आहेत माझ्या हक्काचे, ते माझे कॉलेज लाईफ, हॉस्टेल लाईफ पूर्णपणे एन्जॉय करेल. थँक्स. तर मी एक रॅपिड फायर खेळेल तुझ्यासोबत. मी तुला काहीतरी ऑप्शन्स देईल, तुला पटकन त्यातून एक सिलेक्ट करायचं आहे आणि तुला सांगायचंय की तू तेच का सिलेक्ट केलं. ठीक आहे? तर लेट्स स्टार्ट. सायन्स की हिस्ट्री? सायन्स. का? सायन्स मध्ये मला खूप म्हणजे असं थोडं भारी वाटतं, की हिस्ट्री जस्ट एक पास्ट आहे आणि त्याच्याकडून शिकायचं आहे. पण सायन्स मुळे थोडस थिंकिंगला चालना मिळते. हम्म. ठीक आहे. रीडिंग की एक्सरसाइज? रीडिंग. रीडिंग. रीडिंग यामुळे की एक्सरसाइज मी बरं म्हणजे जेव्हा मी सुरू करतो ना, असं 7-8 दिवसानंतर मला कंटाळा येऊन जातो, मी ते कंटिन्यू नाही ठेवू शकत. परंतु रीडिंग मात्र मी लहानपणापासून कंटिन्यू ठेवलेली आहे आतापर्यंत. रोज रीड करतो तू? हा, रोज काहीतरी वाचतोच मी. मस्त आहे यार. अर्ली मॉर्निंग की लेट नाईट? अर्ली मॉर्निंग. तेव्हा माझं मन आहे ना खूप शांत असतं सकाळी सकाळी. रिव्हिजन साठी मला तो टाइम खूप छान वाटतो. त्यामुळे मी आता इथून पुढे पण सकाळी जे काही असं म्हणजे रिव्हिजन वगैरे काही करायचे असले ना, तर सकाळचाच टाइम वापरतो. ट्रॅव्हल की म्युझिक? म्युझिक. म्युझिक. ट्रॅव्हल थकतं, त्यामुळे मग मग म्युझिक बरं आहे, म्हणजे माइंड पण हे होते, शांत होते आणि थकत पण नाही शरीराने माणूस. आणि त्यामुळे मग म्युझिक आवडतं मला. ठीक आहे. खूप खूप थँक्यू विवेक, तू आज आमच्या पॉडकास्टवर आला. हे बोलून मी आपला पॉडकास्ट संपलाय असं जाहीर करते.